नमस्कार रामराम मंडळी. 23 ऑगस्ट 2025 रोजी तुमची ही लाडकी छायाताई मरणाच्या अक्षरशः दारातून परत आलेली आहे. एवढा कठीण काळ होता त्या दिवशीचा की मी आयुष्यभरात कधीच विसरू शकत नाही, कधीच नाही. त्या दिवशी शनिवार होता, अमावस्या होती आणि 4 दिवसावरच गणपती बाप्पा येणार होते. तर मी तुमच्या दाजींना सांगितलं, म्हटलं चला आपण ते मालाडला इच्छापूर्ती हनुमान मंदिर आहे, तिथे जाऊन आपण दर्शन घेऊन येऊया देवाचं आणि येता येता डिमांड मधून काही सामान घेऊन येऊया. तर बोले ठीक आहे चालेल. मग मी आईकडे आली तर मला मानसीने सांगितलं की छायाताई, अर्णवचा मराठी भाषेवरून ज्या लिखाणामध्ये कॉमेडी झाली होती तर तिने मला वाचायला दिली. तर मी वाचून एवढी हसली, अक्षरशः माझ्या पोटात दुखायला लागलं, एवढी हसली. आयुष्यामध्ये पहिल्यांदा एवढी हसली असेल. तर आईने विचारलं काय ग, कुठं चालली आहेस? तर मग मी आईला सांगितलं, म्हटलं आई मी इच्छापूर्ती हनुमान मंदिरात जाऊन येते, आज अमावस्या आहे आणि येता येता काही सामान पण घेऊन येते डीमार्ट मधून. तर आई बोलली ठीक आहे, नीट जा आणि व्यवस्थित जा आणि लवकर घरी ये. मी म्हटलं हा ठीक आहे. हसून हसून एवढं माझ्या पोटात दुखत होतं बापरे. आणि ऑलरेडी मला सर्दी झाली होती, सायनसचा प्रॉब्लेम आहे, मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे आणि मेन म्हणजे ब्लड प्रेशरही आहे. तर माझ्या गळ्यामध्ये स्कार्फ होता. तर चलता चलता मी आईला म्हटलं, हसत हसतच मी घराच्या बाहेर निघाली. आईचं घर आणि माझं घर म्हणजे असे 4 खोल्या सोडूनच घर आहे. तर हसत हसतच मी घराच्या बाहेर निघाली. तर माझ्या गळ्यामध्ये स्कार्फ होता. तर मला असं वाटलं की माझ्या नाकातून पाणी येते, म्हणजे सर्दी ऑलरेडी झाली होती. तर मला असं वाटलं की नाकातून माझ्या पाणी आले. तर स्कार्फ घेऊन मी नाक पुसल्याबरोबर अजून नाकातून ब्लड आलं, रक्त आलं. तर रक्त आल्यानंतर मी असं केलं, पुसलं आणि बघते तर स्कार्फला पूर्ण रक्त लागलं होतं. तर माझ्या समोरून एक मुलगी येत होती, तिचं नाव रूपा. तर ती मला बोलली, अहो मामी काय झालं? तर मी म्हटलं काही नाही ग, आणि असंच तोंडावरती स्कार्फ धरला आणि माझ्या घरी गेली. आणि मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, अहो म्हटलं बघा ना, माझ्या नाकातून रक्त यायला लागले. तर हे बोलले की काही नाही ग, घोळणा वगैरे फुटला असेल, असं होतं. तर मी बोलली ठीक आहे. पण ते घोळणा फुटणं किती असतं माहितीये का? 1-2 मिनिटं असतो, जास्तीत जास्त 3 मिनिटं. तर 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले. 2 नवीन टॉवेल जे होते ते असे धरले होते, ते 2 टॉवेल पूर्ण भिजले. एवढं फक्त उजव्या नाकातून माझ्या ब्लड येत होतं, इतकं ब्लड येत होतं की ते रक्त थांबायला तयार नव्हतं, एवढं रक्त येत होतं. तर माझ्या मिस्टरांनी काय केलं, मानसीला फोन केला आणि मानसीला बोलले, मानसी लवकर घरी ये. तर मानसीला वाटलं की आता जो अर्णवबाबत कॉमेडी झाली, हसून हसून छायाताईच्या पोटात दुखायला लागलं, तर त्याविषयी काही बोलायचं असेल, सांगायचं असेल म्हणून दादानी मला बोलवलं असेल. तर मग मानसी घरी आली आणि माझ्याकडे बघितलं, बरोबर तिला चक्कर आली. बोलती, छायाताई हे काय झालं? दादा हे काय झाले? तर हे बोलले, बघ मला असं वाटतं घोळणा फुटलाय, पण हे काय रक्त थांबायला तयार नाही हिच्या नाकातून. फक्त उजव्या नाकातून इतकं रक्त पडत होतं बापरे. 2 टॉवेल, मोठे मोठे जाड जे टॉवेल असतात ते पूर्ण भिजले. तर आमच्या बाजूला डॉक्टर आहेत, डॉक्टर यादव म्हणून. तर मानसी बोलली, चला दादा आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया. तर माझ्या मोठ्या भावाला हनुमानला सुद्धा बोलवलं फोन करून. मग 3-4 मिळून मला समोरच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेले. क्लिनिकमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी बर्फ मागवल्यानंतर माझ्या इथे नाकावरती त्यांनी प्रेस केला आणि डोक्यावरती प्रेस केलं. तर प्रेस केल्याबरोबर ते बर्फाने काय झालं, थांबलं रक्त थांबल्यानंतर डॉक्टरांनी माझं ब्लड प्रेशर चेक केलं. तेव्हा माझं ब्लड प्रेशर होतं 160. तर डॉक्टर मला बोलले, तू गोळी खाल्लीस का? तर मी म्हटलं हा गोळी मी खाल्ली. तर बोलले, गोळी खाऊन सुद्धा 160 ब्लड प्रेशर कसा काय? मी म्हटलं आता मला काय माहिती. तर डॉक्टर मला बोलले, परत एकदा गोळी खा ब्लड प्रेशरची. तर मी बोलली ठीक आहे. मग घरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडचं पण औषध दिलं डॉक्टरांनी. मग घरी आल्यानंतर मी ब्लड प्रेशरची गोळी खाल्ली
मग माझी उजवा साईडचा भाग हा पूर्ण सुजला होता, पूर्ण सुजन होती इथून. तर मी माझ्या मिस्टरांना म्हटलं, अहो माझ्या ना इथे बघा पूर्ण सुजन आहे. तर बोले काही नाही, तेवढं रक्त गेले तर त्याच्यामुळे सुजन आली असेल. तर मी म्हणलं ठीक आहे, पण माझ्या मनामध्ये शंका की मी ते बोलून सुद्धा दाखवलं तुमच्या दाजींना की मला ब्लड कॅन्सर तर नाही ना झालेला. तर बोलले वेडी आहेस काय तू, काही कसा विचार करतेस, काही नाही, डॉक्टरांनी औषध दिलेलं आहे, ब्लड प्रेशरची गोळी खाल्लेली आहे, तू आराम कर. मग दुपारी 1:45 वाजता, त्याच दिवशी 1:45 वाजता दुपारी मी आईला म्हटलं, आई मी थोडं जेवण करते आणि औषध खाऊन मी थोडा आराम करते. तर आई बोलली ठीक आहे. मग मी जेवण केलं, फ्लावरची भाजी मस्त बनवली होती, गरम भात, फ्लावरची भाजी आणि भात मी खाल्ला. त्याच्यानंतर औषध खाल्लं. औषध घेतल्यानंतर मग मी आईला म्हटलं मी जरा घरी जाऊन येते, लॉक वगैरे घरी करून येते. तर आई बोलली हा ठीक आहे चालेल. मी घरी आली. घरी आल्यानंतर पाणी वगैरे पिली. पाणी पिल्यानंतर मला नाकातून परत असं वाटलं की पाणी आलंय म्हणून. तर मग मी असं स्कार्फने असं पुसलं. दुसरा स्कार्फ होता तो, तर स्कार्फ मी टाकून दिला. ते 2 टॉवेल पण टाकून दिले. तर म्हटलं पाणी, आणि पाणीच होतं बरं का, नाकातून पाणी आलं होतं. म्हटलं ठीक आहे, नशीब पाणी आलं. आणि त्याच्यानंतर जे रक्त यायला चालू झालं माझ्या नाकातून, बापरे, थांबायला तयार नाही. परत अजून मी नवीन काही कपडे माझ्यासाठी घेतली होती, ते नवीन ड्रेस मी उचलला आणि तसाच नाकाला लावला. आणि माझ्या खोलीच्या समोर एक भाऊ राहतात, राजेश दादा. तर मी बोलली राजेश भाऊ, माझ्या नाकातून रक्त येत आहे, माझा मोठा मुलगा जिमला चाललाय. दुपारी 2 वाजता, तो तर थांबलाच होता त्याच्या अगोदर. दुपारी 2 वाजता तो जिमला निघाला होता. तर मी म्हटलं आता हे अभिषेकला बोलवेपर्यंत अजून किती रक्त जातंय देव जाणे. तरी मी घाबरली नाही. मग मी काय केलं, तसंच नवीन ड्रेस नाकाला बांधला होता, घेतला होता आणि मी पळत आईकडे गेली. पळत गेल्याबरोबर मानसी, अर्चना, माझा भाऊ, आई सगळे बसलेले होते. तर मी म्हटलं बघ मला परत रक्त यायला चालू झालंय. तर त्याच्यानंतर ते राजेश भाऊ होते, त्यांनी माझ्या मिस्टरांना फोन केला की राजभाऊ, छायाताईला काहीतरी झालंय, तिच्या नाकातून रक्त भरपूर यायला लागले. तोपर्यंत मानसी बर्फ शोधत होती. आता बर्फ काही लवकर भेटत नव्हता की याच्या घरी माग त्याच्या घरी माग बर्फ. मानसीने भरपूर काही बर्फ घेऊन आली. तर अर्चनाने आणि मानसीने डोक्यावर बर्फ ठेव, नाकावर बर्फ ठेव, इथे अर्चना, इथे मानसी, परत मग माझा भाऊ, सगळेजण आजूबाजूला गोळा झाले. ते रक्त इतकं हे होतं भयानक की समोर 4 मोठे मोठे टॉवेल वगैरे जे कपडे होते ते पूर्ण भिजले. आणि ते बर्फ लावतायत इथून तरी ते रक्त थांबायला तयार नाही. तर माझी मोठी आई, म्हणजे मोठी चुलती माझी, ती आली. कारण मानसी तिथे बर्फ मागायला गेली ती की आत्या, छायाताईला असं असं झालंय, बर्फ द्या. तर माझ्या मोठ्या बहिणीने ते आईस पेटी असते ती फ्रीजमध्ये ठेवायची, ती दिली. ते लावतायत, थांबायला तयार नाही. परत माझे मिस्टर आले, ते बोलले घाबरू नको. मी म्हणलं नाही घाबरत नाहीये मी, पण हे. तर माझी मोठी काकी एवढ्या जोरात, माझी मोठी आई एवढ्या जोरात ओरडली, बोलली अरे हिला दवाखान्यात घेऊन जा रे कोणीतरी, किती रक्त चाललंय. तर मग समोर जे आमचे यादव डॉक्टर होते त्यांना जाऊन कोणीतरी मुलांनी विचारलं. तर डॉक्टर बोलले तुम्ही थांबू नका, तुम्ही त्यांना लगोलग हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आणि त्यांना ऍडमिट करा. तर माझा मोठा भाऊ गाडी घेतली, त्यांनी स्कूटी. तो पुढे गाडी चालवत होता, पुढे बसला, मी मधोमध बसली, माझ्या पाठीमागे अर्चना बसली. तर माझ्या हातामध्ये मोठा टॉवेल होता, ते 4 कपडे भिजून झालते ब्लडचे. एवढा तो टॉवेल मी तोंडाला धरला. आजूबाजूचे सगळे लोक माझ्याकडे बघत होते एवढं. आणि गाड्या अशा येतात आणि अशा जातात, राईट साईडने येतात, उजव्या लेफ्ट साईडने जातात. तर माझ्या भावाने काय केलं, गाडी लेफ्ट साईडने न्यायची ना, त्याने गाडी, एवढं ट्रॅफिक होतं ना त्या दिवशी, की त्याने ते लेफ्ट साईडने नाही, रॉंग साईडने गाडी घेतली. कारण लोक बघतही होती माझ्याकडे तसे. आणि त्याने रॉंग साईडने गाडी घेतली आणि गाडीचा हॉर्न सारखा कंटिन्यूच वाजवत होता, पी 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 सारखा वाजवत होता. आणि मी तोंडावरती असा हे धरला ना टॉवेल, असा धरला टॉवेल, तो ब्लड तिथंच थांबायचं. टॉवेल काढला, असं
रक्त यायचं लगेच. आजूबाजूवाले गाडीवाले सगळे बघत होते, जेवढे गाडीवाले होते त्यांनी सगळ्यांनी रस्ता सोडला. मी एवढं माझं रक्त चाललं होतं नाकातून, तरी मी माझ्या भावाला बोलत होती, तू घाबरू नकोस, मी व्यवस्थित आहे, तू गाडी हळू चालव, कारण आपल्याला रस्ता पार करायचा. मग त्याच्यानंतर त्याने गाडी एवढी फास्ट नेली, तर आजूबाजूचे जे लोक होते आणि त्यांनी जे बघितलं मला आणि त्यांनी सगळ्यांनी रस्ता जर सोडला ना, त्यांचे खरंच मनापासून आभार आहेत. तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे मला आईस लावलं आणि त्यावेळेस ब्लड प्रेशर चेक केल्यावर त्यावेळेस ब्लड प्रेशर दाखवलं 220. तर 220 ब्लड प्रेशर दाखवलं. ते त्यांनी पॉट आणून दिला होता, त्याच्यामध्ये रक्त माझं पडत होतं असं. तर मी म्हटलं, माझ्या भावाला म्हटलं, अरे डॉक्टर बघ कुठे आहेत ते. आणि माझ्या भावाला मी बोलली, आता माझं काही खरं नाही. तर माझा भाऊ बोलला, काही काळजी करू नको, काही होणार नाही तुला, टेन्शन घेऊ नकोस. मी म्हटलं नाही, टेन्शन नाही घेते मी, पण आता माझं काही खरं नाही. तर एवढं रक्त माझं गेल्यानंतर माझे तोंडातून शब्द सुद्धा निघत नव्हते, एवढं माझं रक्त गेलं होतं. मग डायरेक्ट मला ICU मध्ये ऍडमिट केलं आणि गोळ्या नाहीत तर इंजेक्शनद्वारे त्यांनी इतके इंजेक्शन दिले ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आणि रक्त थांबण्यासाठी. तर मला ते बर्फ सुद्धा दिलता असं असं लावायला आणि झोपवलं. मला जे नर्स होते ते म्हणले, तू झोप. सिस्टर होते ते हॉस्पिटलमध्ये, ते म्हणले झोप. पण तुम्ही झोपली ना तर ते काय व्हायचं, रक्त तोंडाद्वारे बाहेर फेकलं जायचं. तर नाकातून नव्हतं निघत, तर तोंडाद्वारे बाहेर फेकलं जायचं. एवढा कठीण काळ. मी दुपारी 2 वाजता ऍडमिट झाली होती ICU मध्ये. संध्याकाळी 7 वाजता माझा ब्लड प्रेशर 140 वरती थांबला. आणि लोक ग्लुकोज लावतात, ते मी पहिल्यांदा म्हणजे ग्लुकोज लावतात हे तर माहित होतं, पण इंजेक्शन एवढं लांब, हे इंजेक्शन इथून एवढं, ते इंजेक्शन लावलं होतं. त्यातून ब्लड प्रेशरचं इंजेक्शन माझ्या हातामध्ये हळूहळू प्रेस होत होतं. आणि त्याच्यानंतर 7 वाजता रक्त वगैरे थांबलं, ब्लड प्रेशर 140 वर आला. आणि ते आहेत तर डॉक्टर ज्यांनी माझा इलाज केला, त्यांचं नाव आहे डॉक्टर अजित सेठी. ते आले संध्याकाळी चेक करायला मला, आणि म्हणजे आपले फॅमिली डॉक्टर आहेत बरं का, डॉक्टर अजित सेठी. तर ते मला बोलतात, कसे माहिती का, तू ही ते कशी. मी आता म्हटलं, मी कशी, आता हे मलाच माहित नाही कशी ते. मग त्यांनी विचारलं ब्लड प्रेशरच्या गोळ्या वगैरे, म्हटलं हा खाते. मग त्यांनी ते ब्लड प्रेशरच्या गोळ्या वगैरे बघितल्या, मला चेक केलं व्यवस्थित आणि मला म्हटले, तू आता आराम कर, काही टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित आहे, तू आराम कर. मग म्हटलं हा ठीक आहे चालेल, झोप बर का निवांत. म्हटलं हा ठीक आहे. पण मला कुठं झोप येते रात्रभर, कारण एवढा प्रसंग ओढवला होता. मला असं स्वतःला वाटत होतं की मी जर झोपली तर कायमची झोपून जाईल. मग त्या रात्री मला झोपच नाही आली, झोपलीच नाही रात्री. तर दुसऱ्या दिवशी डॉक्टर सकाळी 11 वाजता आले तपासायला. तर मला बोलले, तू झोपलीस ना निवांत. मी म्हटलं नाही. तर डॉक्टर बोलले का. मी म्हटलं, अहो मला अशी भीती वाटत होती, मी जर झोपली तर कायमचीच झोपून जाईल, म्हणून मी झोपलीच नाही. डॉक्टर बोलले, काय येडी आहेस ग तू, पण असा विचार करतात का, मी आहे ना. मी म्हटलं, डॉक्टर तुम्ही तर आहात, म्हणून तर मी आज अशी आहे. तर तोंडातून माझे शब्द निघत नव्हते, खूप वीक झाली होती मी, खूपच वीक झाली होती. ICU मध्ये असताना सुद्धा तुम्ही विचार करू शकणार नाहीत, ICU मध्ये सुद्धा असताना सुद्धा मला कमीत कमी 200 ते 250 लोक बघायला आली होती बरे का. एवढी माणुसकी जमवलेली आहे, सगळ्यांशी प्रेमाने राहिलेली आहे. 200 ते 250 माणूस मला त्या दिवशी बघायला येऊन गेले. एक गेलं की एक, एक गेलं की एक, एक गेलं की एक. ते सिस्टर जे होते आणि जे डॉक्टर असतात ICU मध्ये बसले, ते सुद्धा ओरडले, बोले अरे पेशंटला ICU मध्ये का ठेवतात, आराम करण्यासाठी ठेवतात, आणि तुमचे तर लोक येतच चाललेत. मी म्हटलं, येऊ द्या डॉक्टर, बघायला येतात, माणुसकी तेवढी कमवलेली आहे म्हणून लोक बघायला येतात. भले काही नको, आपल्याला कोणाशी घेणं नाही ना देणं नाही. आम्ही काय म्हणजे असं कोणाशी वाईट नाही ना, काही नाही, एकदम चांगलं बोलून हसून खेळून. तर एवढे लोक बघून गेले की मला छान वाटलं. मी फक्त मान हलवायची, बरी आहेस का, कारण डॉक्टरांनी सांगितलं, मला स्ट्रिक्ट वॉर्निंग केली ती, अजिबात बोलायचं.
तुला येतात ना लोक बघायला, येऊ दे, पण तू अजिबात बोलायचं नाही. आणि त्यांनी पण फक्त सांगितलं की फक्त तुला बघायला आम्ही माणसं पाठवते, गप्पा मारण्यासाठी नाही. तर म्हटलं ठीक आहे चालेल. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. मग 2-4 दिवस 4-5व्या दिवशी मला घरी सोडण्यात आलं. तर ज्यांना कोणाला ब्लड प्रेशरचा त्रास आणि डायबिटीसचा त्रास आहे त्यांनी कमीत कमी 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला एकदा डॉक्टरांना जाऊन भेटा. आणि कसं झालं माहितीये का, माझ्याबरोबर हा प्रसंग का घडला की ब्लड प्रेशरची गोळी कंटिन्यू मी 3 वर्ष एकच गोळी खाल्ली की हा आहे गोळी चालू आहे मला ब्लड प्रेशरची म्हणून. डॉक्टरांकडे गेली नाही, चेकअप कधी केला नाही ना, आपलं असंच हसत खेळत हाय ठीक आहे, कुठल्या गोष्टीचा लोड घ्यायचा नाही, काही नाही. तर डॉक्टरांनी मला स्ट्रिक्ट वॉर्निंग केली की 3 महिन्याला 6 महिन्याला एकदा येऊन चेकअप करायचं. औषधं किती खायचे किती नाही खायचे हे तुला मी सांगणार, परत असा त्रास नाही झाला पाहिजे. मी म्हटलं हा ठीक आहे चालेल. तर जर कोणाला अशा गोष्टीचा त्रास असेल तर कमीत कमी 3 महिन्याला 6 महिन्याला एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, जेणेकरून तुमच्यावर पण हा प्रसंग, देव करो कोणावरच असा प्रसंग ओढवला नाही पाहिजे की जेणेकरून मी एवढा मोठा प्रसंग ओढवला गेला. मग डॉक्टरांनी सांगितलं की गणपती येत आहेत, ढोल ताशे वाजणार, हे फटाके फुटणार, तर तुम्ही शांत ठिकाणी जाऊन राहा करू. तर असं माझ्यासोबत घडलेली घटना आहे या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही सुद्धा तुमची नक्की काळजी घ्या. मला आता ब्लड प्रेशरच्या सकाळी 1 गोळी, सकाळी 2 गोळ्या आणि संध्याकाळी 1 गोळी आहे ब्लड प्रेशरची. आणि डॉक्टरांनी मला हे सांगितलं, आता मी माझ्या मिस्टरांना घेऊन गेली होती हॉस्पिटलला, क्लिनिकला, डॉक्टर अजित सेट्टीकडे. तर त्यांनी सांगितलं की, मी म्हटलं डॉक्टर मी कधी येऊ आता भेटायला तुम्हाला? तर बोलले तुला कधी बेटा बोलवलं मी म्हटलं 6 महिन्यांनी, आता 1 महिना बाकी आहे. बोले ठीक आहे ये, बघूया गोळ्याचा असर किती कमी झालाय. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.